आतापर्यंत आपण किती हँड साईन्स केले, किती हाताच्या कृती केलेल्या आहेत? 8 ओके ठीक आहे. अजून आपण 4 शिकणार आहोत. त्या 8 कुठल्या कुठल्या मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, माझ्याकडे तुम्ही बघायचं. बघायला दिसत नाही की तुम्ही इकडे सारखा असेल तर पण आता दिसतोय. ओके दिसतंय का? छान. ठीक आहे, 8 ज्या कृती केलेल्या आहे आपण त्या मी तुम्हाला करून दाखवणार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत समोरच्या 4 आपण शिकणार आहोत. हो नाही हो, झोपाली हो. ठीक आहे, आपण बघणार आहोत. मी करेल, तुम्ही फक्त मला बघायचं. उत्पत्ती, पतन, राष्ट्रे, अब्राहम, इसाक, याकूब, योसेफ. बरोबर, कळ्या वाजल्या आपण. ओके, समोरचे 4 ऍक्शन शिकणार आहोत आपण. तयार आहात? तुम्हाला ब्रेक वगैरे पाहिजे? नाही पाहिजे ना? आपण लवकर जाणार आहोत. माहिती थांबला तुम्ही सगळे. जेवण जास्त झालं दुपारी. ठीक आहे, ओके लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण बघतो योसेफाचा देवाने वापर केला. बरोबर, मिस्र देशामध्ये तो गेला, त्या मिस्रींचा तो अधिकारी झाला. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्या दुष्काळाच्या काळामध्ये परमेश्वराने त्याचा वापर करून घेतला. केला दुष्काळामध्ये, ते दुष्काळ निघेपर्यंत परमेश्वराचा वापर केला. मग सगळे याकूब, त्याचे 12 मुलं सगळे मिस्र देशात जाऊन बसले. एक म्हण आहे ना, असतील शीतल तर जमतील पुतर. बरोबर आहे की नाही? तशाच प्रकारे मिस्र देशामध्ये जेवण होतं. दुष्काळाच्या काळामध्ये सगळे तिथे गेले. त्याच्यानंतर एक मिस्र देश तयार झाला. तिथे मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांची संख्या खूप वाढली. काय झालं? खूप वाढली संख्या. आणि त्याच्यानंतर मिस्रांनी विचार केला की जर आपण त्यांना गुलाम बनवलं नाही तर आपला हा देश काबीज करतील. बरोबर आहे? मग ते गुलामी झाले. आणि त्याच्यानंतर कोणाचा जन्म झाला? मोशे. कोणाचा झाला? मोशे. मोशेची ऍक्शन काय आहे? मोशे नेहमी काय वापरायचं? हातात काठी वापरायचं ना हातात मोशे. ते काठी कसला प्रतीक आहे? अधिकाराचं. तो जेव्हा मिद्यान देशात होता, मिद्यान त्याचा सासरा नाव काय? इत्रो. बरोबर, त्याचा मिद्यान देशात जेव्हा होता तेव्हा 40 वर्ष त्यांनी काय केलं? परमेश्वराने त्याला निवडलं. राजवाड्यात 40 वर्ष घालवली त्यांनी आणि मिद्यान देशात त्याच्या सासऱ्याकडे 40 वर्ष घालवली. त्याच्याकडे काठी होती. तर मोशेची ऍक्शन कशी आहे माहिती आहे? अशी खाली वाकायची, सगळ्यांनी काठीवर घ्यायची, मोशे म्हणायचं. काय म्हणायचं? मोशे. काठी घ्यायची, मोशे. आलं लक्षात? काठी घेऊन म्हणजे एक अधिकाराचं चिन्ह परमेश्वर त्याच्याकडे दिलं. आणि त्याच काठीमुळे त्यांनी पुष्कळचे दुसरे चमत्कार पण केले. परमेश्वर म्हटलं काठी मार. बरोबर ना? असं म्हटलं का? आणला असं म्हटलं नाही, काठी मार आणि पाणी निघाला. अशा प्रकारे काठीचा उपयोग त्यांनी परमेश्वराने त्याच्याकडनं करून घेतला. त्याच्यामुळं जेव्हा आपण मोशे म्हणू तेव्हा खाली वाकायचं, काठी घ्यायची, इथे यायचं आणि मोशे म्हणायचं. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर काय झालं? मोशेने इस्रायल लोकांना इस्रायलच्या गुलामगिरीतनं बाहेर काढलं. बाहेर काढायच्या अगोदर काय झालं? परमेश्वराने मोशेला मिस्र देशाच्या राजाकडे पाठवलं. राजा खूप हे होता, हट्टी होता. कोणाला मी उद्या पाठवतो, तुम्हाला पण पाठवायचंच नाही. मग परमेश्वराने 10 काय आणल्या? काय आणल्या? 10 पिढ्या आणल्या. बरोबर, 10 प्लेग होते ना, 10 प्लेग्स, 10 पिढ्या विचार आणल्या मिस्र देशावर. आणि शेवटची पिढ्या कुठली होती? प्रथम जो जन्माला त्याचा मृत्यू होईल. ते मग जनावरे असो, माणसं असो, काही पण असो, जो प्रथम जन्मला तो मरणार.
देवाने त्यांना काय आज्ञा दिली? काय आज्ञा दिली देवाने? की तुमच्या घराचं प्रथम फळ, प्रथम जन्मलेला व्यक्ती मारायला नको म्हणून काय आज्ञा दिली? एक्झॅक्ट. काय दिले? कोकऱ्याचं रक्त. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? ओलांडन. ओलांडन. तर आपण जेव्हा ते पासओव्हर करतो, ओलांडनाची ऍक्शन करतो, तेव्हा काय करायचं? सगळ्यांनी आपला हात इकडे ठेवायचा. ओके. ओलांडन म्हणायचं. काय म्हणायचं? ओलांडन. ठीक आहे. ओलांडन. ओलांडन करायचं. परत हात उभं राहू द्या. आराम झाला असेल तुमचा. उभं राहू द्या. ओके. पहिली ऍक्शन काय आहे? आता तुम्ही जवळजवळ उभं राहिलात तरी चालेल. आज काय आपल्याला हात पाय हलवायचे नाही. जसे लांब नाही हलवायचे. हलवायचे. पहिले मोशे. 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 ओलांडन. सगळ्यांनी हात इकडे ठेवा. डाव्या मांडीकडे. डाव्या मांडीकडे. आपला उजवा हात डाव्या मांडीकडे. डाव्या मांडीकडे. तसाच वर घ्यायचा. उजवीकडे खाली. बस. आलं लक्षात? पेंट कसं करतो आपण? पेंट कसं करतो? असं नाही. पेंट व्यवस्थित करतो का? असं ओलांडायचं. ठीक आहे. करा सगळ्यांनी परत एकदा. मला बघायचं कोण व्यवस्थित करत नाही. हात तिथे ठेवा. हात या बाजूला. असं काय? असं खाली कमरेच्या बाजूला. कमरेकडे समोर करा. सरळ उभा राहा. असं थोडस. हा या साईडला डाव्या बाजूला ठेवा. डाव्या सरळ वरती जाऊ दे. ते कपाट कसं उघडतो आपण. सगळ्यांनी ओलांडन म्हणायचं सोबत. ओलांडन. ओलांडन. ओलांडन म्हणजे ओलांडणे. म्हणजे ओलांडणे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली की निर्दोष कोकऱ्याचं रक्त तुम्ही आपल्या दारावर लावा. जेव्हा देवदूत येईल आणि ज्या दरवाजावर कोकऱ्याचं रक्त बघेल तो दरवाजा काय करेल? तो ओलांडून जाईल. ठीक आहे. जर नाही केलं, जर तुम्ही रक्त नाही लावलं काय करेल? तुमचं जे प्रथम फळ आहे नाश करेल. आलं लक्षात? ओके. परत एकदा दोन ऍक्शन करूया आपण. हो नाही. येस. ठीक आहे. नियम. ओके. ओलांडन. नियम. परमेश्वराने मी सांगते तुम्हाला. परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्या. बरोबर आहे की नाही? परमेश्वराने त्यांना आज्ञा दिला की कशा प्रकारे तुम्ही वागायला पाहिजे, कशा प्रकारे तुमचे संबंध परमेश्वरासोबत ठेवायला पाहिजे, परमेश्वरासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, त्या सगळ्या आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना दिल्या की नाही? मोशेच्या द्वारे दिल्या. ओके. आणि चौथा आहे. परत ह्या तीन ऍक्शन करायच्या आपण. येस. मोशे. नियम. आणि निवास मंडप. असं करायचं काय? निवास मंडप. निवास मंडप काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. परमेश्वराचं एक प्रकारचं चालतं फिरतं काय आहे ते? निवासस्थान आहे. म्हणजे मोशेला परमेश्वराने एक प्रकारचं आज्ञा दिली की निवासस्थान कसं असायला पाहिजे परमेश्वराचं, ज्याच्याद्वारे परमेश्वर तिथं उतरेल आणि परमेश्वर मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांशी काय करेल? बोलेल. आलं लक्षात? हो नाही. येस. परत एकदा चारी ऍक्शन करायचे आपण. ओके. 1 2 3 स्टार्ट. नियम. निवास मंडप. काळ्या बाजूला आपण जसं आपण पहिल्या 4 दुसऱ्या 4
कृती केलेल्या आहेत. तशाच प्रकारे आपण आपापल्या गटामध्ये विभक्त होतो.